स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वीकेंडला मी गेलेलो माझ्या मित्राच्या इथे वसईला। कोपर स्टेशनवरून माझा वसईला जायचा प्रवास सुरू झाला। वसई हे प्रसिद्ध आहे मीठ निर्मितीसाठी, त्यामुळे वसई रेल्वे स्टेशनच्या आधी तुम्हाला अनेक मिठागरं दिसतील। मी वसई रेल्वे स्थानक पश्चिमेला बाहेर पडलो। उन्हाळा फार जाणवत असल्यामुळे येथे प्रसिद्ध असणाऱ्या तुंगारेश्वर स्वीट शॉप मधील मधुर लस्सीचा मी आस्वाद घेतला। नंतर मी निघालो माझ्या मित्रासोबत वसईतील निसर्ग पाहायला आणि खाद्य भ्रमंती करायला। रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांमुळे या ठिकाणी थंड हवेचा जास्त प्रभाव होता। मित्राच्या घराजवळील हे दृश्य पाहून मला कोकणातील माझ्या गावची आठवण आली। दुपारच्या वेळी थोडी भूक लागल्यामुळे आम्ही गेलो वसईतील प्रसिद्ध असलेल्या संतोष मिसळचा आस्वाद घ्यायला। प्रत्येक ठिकाणी मिसळचं एक वेगळं महत्त्व असतं। पुणे, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, मुंबई या शहरातील मिसळीला आपलं स्वतःचं असं एक वेगळं स्थान आहे। तसंच वसईत देखील मिसळ म्हटलं तर पहिलं नाव वसईकर सजेस्ट करतात ते संतोष मिसळ। संतोष गायकवाड यांनी 1999 साली सुरू केलेली ही मिसळ आजही तितकीच ठसकेदार आहे आणि याची चव वसईकरांच्या जिभेवर कायम रेंगाळत राहील। संतोष मिसळ देतं उत्तम क्वालिटीचं फरसाण, भरभरून मटकी उसळ, त्यावर छान असा रस्सा, कांदा आणि लिंबू, सोबत 2 पाव। नाश्त्याचा एकदम परफेक्ट कार्यक्रम इथे होऊन जातो। संतोष मिसळ हे शॉप माझ्या वडिलांनी 1999 ला चालू केलेलं। तर काही महिन्यापूर्वी 3 महिने आम्ही ड्यू टू पर्सनल रिझन आम्ही ते शॉप बंद केलं। आता आम्ही न्यू लोकेशनला शिफ्ट झालोय। जे आमचं प्रिव्हियस लोकेशन होतं तिथून हार्डली 2 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आहे आमचं न्यू शॉप। तर ज्यांना कोणाला व्हिजिट करायचंय तर ते आमच्या न्यू लोकेशनला व्हिजिट करू शकतात। शॉप नंबर 1112 गार्डन व्ह्यू बिल्डिंग बिसाइड साईनगर ग्राउंड, वसई वेस्ट 401-202। वडील आता घरी असल्यामुळे म्हणजे आई वडील दोघं येत नाहीत, त्याच्यामुळे शॉप बंद असल्या कारणाने आता मी आणि माझी बहीण आहे लहान, आम्ही दोघी जणी हे शॉप आता कंटिन्यू करतोय। या 2 बहिणी मिळून आता संतोष मिसळचा वारसा पुढे चालवत आहे। हे नवीन दुकान आता नवीन ठिकाणी पुन्हा वसईकरांच्या सेवेसाठी खुले आहे। मस्त झणझणीत मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही गेलो दिलबहार सरबत सेंटर या वसईतील प्रसिद्ध स्पॉटवर। खूप साऱ्या फ्लेवरचे सरबत तुम्ही इथे पाहू शकता आणि एक गोष्ट मला इथे पाहायला मिळाली ती म्हणजे जो माणूस इथे येतोय तो 2 ते 3 ग्लास कमीत कमी सरबत पितोय। पिस्ता, बदाम, पायनॅपल, स्ट्रॉबेरी, पेरू, जांभूळ, किवी असे अनेक फ्लेवर्स आणि थंडगार दूध, एकदम कडक कॉम्बिनेशन होतं। हे स्वतः सगळे सरबत बनवतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे असलेली स्वच्छता। मी आणि माझ्या मित्राने 4 फ्लेवरचे सरबत ट्राय केले। प्रत्येक फ्लेवरला त्याची एक विशिष्ट चव आहे। या सरबत सेंटर बद्दल बोलायचं झालं तर साधेपणातच सुंदरता आहे हे वाक्य योग्य ठरेल। तुम्ही इथून सरबत पार्सल देखील नेऊ शकता। प्रत्येक वसईकराला हा स्पॉट माहिती असेलच। हे सरबत सेंटर दुपारी 12 नंतर सुरू होते। उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच गर्दी असते। संतोष मिसळ आणि सरबतच्या स्पॉटचा पूर्ण पत्ता
आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नमूद केला आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा वसईतील मित्राच्या घराजवळील शेतात आम्ही फेरफटका मारला. तिथून पुढे आम्ही निघालो पाचू बंदरला जायला. तिथे खूप साऱ्या बोटी आम्हाला किनाऱ्यावर पाहायला मिळाल्या. शनिवारच्या दिवसात छान असा वसईतील निसर्गरम्य जागी येऊन मी खाद्यभ्रमंती केली. अजून खूप सारे वसईतील खायची ठिकाणं आणि प्रेक्षणीय स्थळ आपण घेऊन येऊ येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आता वेळ झाली आहे तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायचा. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.